ती पिशवी कुठे? इथे सर, इथे इकडे माधू द्या लक्ष, इच्छेकडे लक्ष. तुम्ही मी दाखवून नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलोय वडगाव तेजन गावात, तालुका लोणार. कूलर खाली येतो पवार यांच्या घरी कूलर खाली यांना एक साप दिसला. ते बंद कनेक्शन करा. खाली कोपऱ्यात सरकावं लागलच. काय धामाने का नाग आहे बघ ना. बेडू खाल्ला दिसणार अरे ते टॉर्च आहे काय कधी? ते पलंग खाली सापडणार नाही. खाली खूप नळ आहे का? नळ्याने काय काय माहिती खाली कोण पाहिजे. या एक जण या ना मध्ये कोणतरी उचला. एक जण या कोणतरी मध्ये. ते जर साप जर निघाला बाहेर तर मला पकडता येईल ना. मी हे जर करत बसलो साप पळून गेला काय करणार? ठेवा खाली ठेवा. ते ओलं व्हायला लागलं बेड तुमचं. बाजूला थांबा थांबा. आयुष्य घेऊन जा बाहेर. पाणी काढून घेऊन देतात ना. बाकी करा बादली काढ बाजूला. पलंगा खाली जाईल. धामण ती पिशवी कुठे? इथे सर, इथे इकडे माधू द्या लक्ष, इच्छेकडे लक्ष. तुम्ही मी दाखवून मी घेतो. हे पिशवी ओपन करून ठेवा. दगड गिगड लावून ठेवा बाहेर पटकन. पिशवी काढा त्याच्यातली पांढरी पिशवी काढा. पांढरी पिशवी काढून दगड लावून ठेवा बाहेर पटकन रस्त्यावर. दगड तोंडाला लावा. तोंडाला हा तोंडाला लावा दगड खांदा. त्याला अंधार असली. ठीक आहे चालते. भारतीय नाग काहीतरी भक्षक घेतलेलं आहे. तरी बेलपोळी नाही तर उंदीर असं काहीतरी.
युजली खाल्लेलं जे भक्ष्य आहे ते साप पकडल्या गेल्यानंतर बाहेर काढतो. ही त्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. नाही सर, तिथेच आहे. ठीक आहे. झाला मित्रांनो सुरक्षित रेशन. कोण आहेत मालक? हे आहेत मनोज शिंदे. तुम्ही झोपलेले होते का साप झोपले? झोपलो होतो ते बी झोपलो होते. मग दिसला कसं काय साप तुम्हाला? बाहेर होते ते कूलर जवळ होते. आधी बाहेर होता का? आधी बाहेर नंतर आतमध्ये. आणि ते बेंडकोळी कधी खाल्ली त्यांनी? आता चालू तिथं खाली बेंडकोळी होती आधी. तोंडात होते त्याच्यात. मग आता बाहेरून आणलं ती बेंडकोळीमध्येच असणार त्यावेळेला. एक बॅग ती बाहेर आली अच्छा. आणि एक गेली. मग ते आटायचं काय द्यावं लागलं तर ती खाली. ठीक आहे, काळजी घ्या. आता हे असं काय आपल्या घरात आपल्याला काही चावायला येत नाहीत साप. जे काय त्यांचं भक्ष्य खाण्यासाठी ते येतात. पण आपलं काळजी घेणं काम आहे. कारण आता तुम्ही मला म्हणले पिवळा दिसू लागला म्हणून, घामणे म्हणले तुम्ही मला. तर थोडेसे सापाची ओळख करून घ्या. नाग जो आहे, नागाच्या अंगावर डिझाईन नसते कुठली, प्लेन कलरचा असतो. घामण जी आहे ती पिवळसर असते आणि अंगावर काळसर रेषा असतात, जाळीदार डिझाईन असते. पायपासारखा. हा ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता वडगाव तेजांमध्ये शिंदे यांच्या घरी पकडलेला भारतीय नाग जो कूलर खाली बसला होता आणि एक बेंडकोळी खाऊन बसला होता. पण माझ्या अंदाजानुसार आता त्यांनी त्यावेळेला ओमेट केलं नाही, उलटी केली नव्हती. नंतर त्यांनी बॅगमध्ये पॅक केल्यानंतरच उलटी केली. एक बऱ्याच मोठ्या साईजचा उंदीर खाल्लेला होता त्यांनी. साप असेच भक्ष्याच्या शोधामध्ये आपल्या घरामध्ये शिरतात आणि अडचणीची जागा भेटली की तिथे साप लपून बसतात. तर तो बेंडकोळी खातानाच दिसल्यामुळे त्याच्या लक्षात आलं की कूलरच्या खाली साप बसलेला आहे. एकमेव साप ज्याला फणा असतो, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. म्हणजे जे हा साप चावल्यानंतर जी आपली मानवी शरीराची जी नर्वस सिस्टम, मज्जासंस्था जी आहे, त्यावर ह्याचं विष असर करतं. पूर्ण बॉडी पॅरलाईज होते आणि त्यानंतर हृदय बंद पडून माणसाचा मृत्यू होतो. पण हे सगळं व्हायला जवळपास एक गोल्डन आवर म्हणजे 1 तास आपल्याकडे असतो. असा साप चावल्यानंतर जर आपण तात्काळ जर दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचू शकतो. दिव्यात मित्रांनो सोडून दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला ह्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.